ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत। कोकणवासियांना आता गणेशोत्सवाचे वेध लागलेले आहेत। यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचं संकट आहेच। या पार्श्वभूमीवर कोकणातले आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। गणेशोत्सवासाठी निर्बंध शिथिल करण्याची मागणी हे आमदार मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत। कोकणातील प्रमुख सण म्हणजे गणेशोत्सव आणि या गणेशोत्सवामध्ये आता एका बाजूला जर कोरोनाचा या ठिकाणी प्रादुर्भाव आहे, तर दुसऱ्या ठिकाणी कोकणामध्ये काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे काही निर्बंधामध्ये शिथिलता देखील आणलेली आहे। तर कोकणामध्ये येणाऱ्या गणेशोत्सवांच्यासाठी विशेष पथक जे आहे आमदारांचं हे मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहे। आपल्यासोबत खेड दापोली मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश दादा कदम आहेत। आपण त्यांना विचारूया। दादा, काय सांगाल तुम्ही या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आपलं पथक? गणेशोत्सव हा कोकणवासियांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे। शेकडो वर्षापासूनची ही परंपरा कोकणवासीय चाकरमानी जगाच्या कुठल्याही जागेवरती असलं तरीसुद्धा हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावाकडे वळत असतो। आणि येत असताना ह्या कोरोनाच्या या महामारीमध्ये अनेक निर्बंध घातले जातात, परंतु ह्या वर्षी जवळपास महाराष्ट्र शासनाने 2500 लोकल बसेस म्हणजे एसटीच्या बसेस सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचे बुकिंग देखील सुरू झालेले आहेत, परंतु रेल्वेच्या बाबतीत अजून कुठला निर्णय झालेला नाही आहे। आपण कालच बघितलं, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुंबईकरांसाठी एक मोठी दिलासाची बातमी त्यांनी दिली। लोकलचा प्रवास ज्यांनी 2 डोस घेतलेले आहेत अशाच्यांना त्याच्यामध्ये सूट दिलेली आहे। काही त्याच्यामध्ये अटी शर्ती आहेतच, परंतु त्याच धर्तीवरती कोकणवासियांना गावाकडे येण्यासाठी, गणेशोत्सवासाठी गावाकडे येण्यासाठी कोकण रेल्वेच्या माध्यमातून त्यांना येण्यात यावं, त्यांना यायला मिळावं, म्हणून त्याच धर्तीवरती आपण ज्यांनी 2 डोसेस घेतलेले आहेत अशा ज्यांच्यासाठी स्पेशल ॲप्लिकेशन तयार करा, जसं मुंबईच्या धर्तीवर आपण केलेलं आहे। ही मागणी करण्यासाठी आम्ही कोकणामध्ये सर्व आमदार, खास करून कोकणामध्ये सर्व आमदार आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ आणि त्यांच्याकडे कोकणवासियांच्या या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही लवकरात लवकर मांडू। दादा, आपण बघितलं तर जिल्ह्यातला कोरोनाचा धोका आहे हा पूर्णपणे आपण टळलेला आहे। या पार्श्वभूमीवर कोकणात जे हजारो लोक येणार आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान? नाही, आता पॉझिटिव्हिटी रेट हा जवळपास 2% गेलेला आहे। 50%पेक्षाही कमी आता रेट हा आलेला आहे। नक्कीच कोरोनाचा धोका अजूनही आहे, तो काय टळलेला नाही। चाकरमान्यांनी मुंबईकरांना किंवा त्यांच्या शहरी भागाकडनं गावाकडे येत असताना अर्थातच कोरोनाच्या बाबतीत सगळ्या काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, परंतु टेस्ट करून यावं किंवा मग टेस्टचा रिपोर्ट घेऊन यावं किंवा मग जिल्ह्याच्या हद्दीवरून टेस्ट करण्यात येईल या कुठल्या अटीशर्ती नको। गावामध्ये आल्यानंतर नक्कीच त्यांनी नियमांचं पालन करावं ही नक्कीच माझी चाकरमान्यांना विनंती असेल। परंतु सरकारला ठामपणे माझी विनंती असेल की कोकणवासियांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेला गणेशोत्सव हा त्यांना व्यवस्थितरित्या आनंदाने साजरा करून द्यावी ही विनंती मला आहे।